नमस्कार. आपण ऐकतोय श्री वामन देशपांडे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या अमृत वचनांवर आधारित रसाळ प्रवचनं. आजचं प्रवचन आपलं चाललंय 58वं. दासबोधातल्या पहिल्या दशकातील 5व्या समासात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी संत सज्जनांची लक्षणं सांगितली आहेत. परमेश्वराचं दर्शन व्हावं असं प्रत्येक परमभक्ताला वाटतच असतं आणि तसं पाहिलं तर संतांचं दर्शन देवासारखंच अतिशय दुर्मिळ आहे. संतांची भेट होणं हा आपल्या भाग्यकुंडलीत योग असावा लागतो. एकदा का संत सज्जनांचं दर्शन झालं, त्यांचा सहवास वारंवार मिळायला लागला की देवाचं दर्शन अगदी सहजपणे होऊ शकतं. प्रत्यक्ष सूर्यप्रकाशात ज्या परमेश्वराचं दर्शन घडू शकत नाही त्या भगवंतांचं दर्शन संत आपल्या अस्तित्वाने घडवून देतात. परंतु ते पूर्ण जाणून घेण्याची क्षमता आणि दैव मात्र आपल्यापाशी हवं. अशा या संतांचं वर्णन करताना श्री समर्थ म्हणतात की संत कसे असतात तर संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो, सिद्ध रूप, मोक्षश्रिया आळंकृत, ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात, नृपती केले. पुण्याची पवित्र भूमी असलेले हे संत समाधानाचं जणू काही मंदिरच आहेत. सायुज्य मुक्तीचे ते श्रीमंत माहेर आहे. संत म्हणजे सत्याचा मूर्तिमंत निश्चय. संत म्हणजे जन्म साफल्याचं दृश्य रूप. आत्मप्राप्ती झालेले हे संत मोक्षाच्या ऐश्वर्याने जणू काही नटलेलेच असतात. संत हे शांतीच्या आणि विवेकाच्या पातळीवर एवढे श्रीमंत असतात की ते त्यांच्या भोवतीच्या मायेच्या गुंत्यात गुंतलेल्या हजारो गरीब जीवांना त्यांच्या सहवासात श्रीमंत करून टाकतात. जणू या पारमार्थिक साम्राज्याचं त्यांना सम्राट करून टाकतात. संपूर्ण समासात श्री समर्थांनी संतांचं फार प्रभावीपणे वर्णन केलेलं आहे आणि अशा संतांच्या संदर्भात किती बोलू आणि किती नको असं त्यांना होऊन गेलेलं आहे. आणि समाजाचा शेवट करताना श्री समर्थ म्हणतात, ऐसी संतांची महिमा बोलीजे तितुकी उणी उपमा, जयाचेनी मुख्य परमात्मा प्रकट होये. संतांचा महिमा अपूर्व आहे. त्यांना जी जी उपमा द्यायला जावी ती ती उपमा कमीच पडते. त्यांची कृपा आपल्यावर झाल्यावरच प्रत्यक्ष परमात्माच आपल्या अंतःकरणात प्रकट होतो. आणि ह्या सत्पुरुषांची लक्षणं सांगताना गोंदवलेकर महाराज म्हणतात की जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो मनुष्य चांगला. असा मनुष्य अजरामरच होतो आणि तो निस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडवण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून होणं शक्यच नाही आहे. मग असा मनुष्य कोणाविषयी निंदा किंवा स्तुती बोलतच नाही. मान द्यायला योग्य असूनही मानाची तो अपेक्षा करत नाही. स्वतःच्या विकारांवर त्याचा पूर्णपणे ताबा असतो. दुसऱ्यांच्या दुःखात तो त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करत असतो. तो सहजावस्थेतच राहतो. अशा लोकांना संत म्हणतात. संतांच्या प्रत्येक कर्मातच तुम्हाला प्रेम, परोपकार, निस्वार्थीपणा आणि भगवंतांची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील. आपल्याला अध्यात्माच्या मार्गावरून मोक्षाच्या प्रवासाला निघायचं असेल तर सर्वात महत्त्व कशाला द्यायचं असेल तर ते शुद्ध विचारांना, शुद्ध चारित्र्याला, शुद्ध अंतःकरणाला. ज्याचं अंतःकरण शुद्ध त्याच्याच मनात परमेश्वरी अस्तित्वाचं बिंब उमटतं हे कधी आपल्याला विसरून चालणार नाही. तुकाराम महाराजांनी हा विचार फार सुरेखपणे एका अभंगात मांडलेला आहे. शुद्ध चर्या हे संतांचे पूजन, लागताची धन नाही वित्त, सगुणाचे सोयी सगुण विश्रांती, आपणच येती चोजवीत, कीर्तनीची वोळे कृपेचा ओरस, दुरीपणे वास संविधता, तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे, मन लावा लागे स्वहिताच्या. संतांची पूजा नेमकी काय आहे तर आचाराने आणि विचाराने शुद्ध असणं, तसं वागणं. संतांचं बोलणं वागणं इतकं पारदर्शक असतं की परमेश्वराशी एकरूप झालेलं त्याचं एकूणच आयुष्य पाहताना आणि प्रत्यक्ष अनुभवताना एक गोष्ट लक्षात येते की संत परमेश्वराची पूजा ही आपल्या वागण्यातून करतात. त्यांचं शुद्ध आणि निर्मळ अस्तित्व म्हणजेच जणू काही पूजेने देह धारण केलेला आहे की काय असं आपल्याला वाटावं. त्यामुळे इतर सर्व पारंपरिक माणसांसारखी संत देवांची पूजा गंध पुष्प अक्षता वाहून करत नाहीत. तशी त्यांना आवश्यकतासुद्धा वाटत नाही. त्या पूजा साहित्याची त्यांना गरजच भासत नाही.
सर्वसाधारण प्रापंचिक माणूस भक्तिमार्गावरून चालत असताना भगवंतांच्या सगुण रूपापाशी का बघतो? भगवंतांच्या मूर्तीचं स्वरूपातलं सगुण रूप हेच त्या भक्ताचं विश्रांतीस्थान असतं. ते भगवंतांचं सगुण रूप संतांना शोधत येतं. कीर्तनाच्या रंगातून संत हरीचं दर्शन सर्वांनाच देत असतात. भगवंतांच्या अस्तित्वाचा प्रसाद संत कीर्तनातून रसाळपणे प्रत्यक्ष अनुभवतात आणि तोच प्रसाद सर्व भक्तांना वाटतात. भगवंत जरी दूर उभा असला तरी कीर्तनाच्या निमित्ताने तो खूप जवळ येतो. महाराज म्हणतात की एक जीवीचं वर्म मी तुम्हाला सांगतो की आपलं मन, आपलं अस्तित्व भगवंत विचारांशी लावा, त्याच्याशी अनुसंधान साधा, स्वहिताच्या मार्गावर लावा. स्वहित म्हणजे भगवंत विचारांशी एकरूप होणं, म्हणजेच अखंड नामस्मरण. भगवंतांच्या नामात अखंडपणे गर्क झालात की अध्यात्माच्या मार्गावरून पावलं टाकणं सोपं जाईल. ज्याच्या मनात केवळ भगवंतांचं नामस्मरण निनादत राहतं तोच शुद्ध अंतःकरणाने आपलं संपूर्ण जीवन भगवंताला अर्पण करतो. आणि म्हणूनच आपण सतत शुद्ध अंतःकरणाच्या नामात बुडालेल्या संतांच्या सहवासातच राहावं. संत नामाचं महत्त्व विशद करून सांगतच राहतात. म्हणून एक लक्षात घ्या की संत संगतीला म्हणजेच नामाला पर्याय नाही. गोंदवलेकर महाराजही म्हणतात की नामात स्वतःला विसरायला शिका. असं स्वतःला विसरणं म्हणजे समाधीच समजावी. नाम घेत असताना स्वतःचा विसर पडणं ही सर्वोत्कृष्ट समाधी आहे. देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंतांचं अखंड अनुसंधान असणं हेच संतांच्या चरित्राचं खरं वर्म आहे. नामसाधनेमध्ये जो अखंड दंग झाला आहे तो साधक मानसिक पातळीवर भगवंतापाशी जाऊन पोचला आहे हे आपण जाणून घ्यायला हवं. भगवंतापाशी जो अगदी सहजपणे पोचला आहे त्याची प्रत्येक कृती ही विनम्रच असते. त्याचं प्रत्येक बोलणं सौम्य आणि अतिशय सुंदर असतं. त्याच्या डोळ्यात कारुण्य दाटून आलेलं असतं आणि ही साधक मंडळी सर्वांहूनच निराळी असतात. भगवंतांचं दर्शन झालेली ही मंडळी सर्व जीवांना आपल्या विलक्षण प्रेमाने जिंकून घेतात. नाम माणसाला दिक्कालाच्या पलीकडचा प्रदेश दाखवतो. ह्या एकूणच नामसाधनेबद्दल संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगातून विचार प्रकट केलेला आहे. महाराज म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, यावीण आणिक असता साधन, वाहातसे आण विठोबाची, तुका म्हणे सोपे आहे सर्वांहून, शहाणा तो धणी घेतो तेथे. हरिनाम संकीर्तन सतत करणं, भगवंतांच्या नामाचा अखंड उच्चार करणं, भगवंतांच्या नामात दंग होणं हे भक्तीचं सहज सोपं साधन आहे. आपल्या मुखात अखंड नाम असलं की काय घडतं आहे तर आपली जन्मजन्मांतरीची पापं जळून जातात, फार खाक होऊन जातात, पापाचा लवलेशही राहत नाही. तर एका नामस्मरणा वाचून आपल्याला भगवंतांची वेगळी काही पूजा करायलाच नको की त्यासाठी रानावनात तपश्चर्या करायलाही नको. तुमच्या या अपूर्व आणि सर्वस्व विसरून टाकणाऱ्या नामामुळे प्रत्यक्ष भगवंत तुमच्या इवल्याशच्या घरात आपणहून येतो. तुमचं भक्तीचं घर उजळून टाकतो. भगवंत आपणहून येतो आणि मोठ्या सुखाने येतो. आपण एका जागेवर शांतपणे बसून मोठ्या श्रद्धेने आणि एका विलक्षण आवडीने या अनादी आणि अनंताला मनापासून आळवावं. रामकृष्ण हरी हा मंत्र मनापासून जपावा. या विठ्ठलाला पूर्णपणे शरण जावं. महाराज म्हणतात, या मंत्र जपाहून आणखी एखादं साधन असेल तर मी या माझ्या प्राणप्रिय श्री विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो की देवाची प्राप्ती दुसऱ्या मंत्राने कदापिही होणार नाही. आणि महाराज म्हणतात की सर्व साधनांपेक्षा सर्वात सुलभ साधन कोणतं तर भगवंतांचं नामस्मरण. जो शहाणा आहे तो फक्त नामाच्याच मार्गाने या विठ्ठलाला जिंकून घेईल, अन्य मार्ग नाही. आणि म्हणूनच भगवंतांशी अखंड अनुसंधान ठेवा, त्याच्या नामातच अखंड राहा, त्याच्याच नामाचा जप करा आणि भगवंतांच्या नामातच अंतिम सुख दडलेलं आहे हे कदापिही विसरू नका. भगवंतांच्या दर्शनाचा सोहळा
संतांनी अनेक वेळेला अनुभवला होता. त्याच्या खाणा खुणा संत वाङ्मयात अनेक ठिकाणी डोकावलेल्या आहेत. श्री विठ्ठलाचं दर्शन झाल्यावर संतांना झालेला अपूर्व ब्रह्मानंद त्यांच्या कित्येक अभंगातून टोकावलेला आहे. आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठावर श्री विठ्ठल स्मरणात दंग होऊन त्याच्या नामात भान हरपलेल्या ज्ञानदेवांना अचानकपणे कृष्ण बासरीचं वेड लावणारे सूर ऐकू यायला लागले. सायंकालीन सोनेरी ऊन इंद्रायणीच्या प्रवाहातून संतपणे सरकत होती. सोन्याच्या पिंपळाची सळसळ ज्ञानदेवांना कृष्ण बासरीबरोबर ऐकू येऊ लागली आणि अगदी अचानकपणे इंद्रायणीच्या तरंगातून श्री विठ्ठलाचं रूप ज्ञानदेवांना दिसायला लागलं. भगवंतांचं ते दिव्य रूप पाहून ज्ञानदेवांचं अंतःकरण आनंदाने भरून आलं. श्री विठ्ठलाच्या त्या दिव्य रूपाला ज्ञानदेवांनी साष्टांग नमस्कार घातलाय. बासरीच्या सुरातून ज्ञानदेवांना भगवंतांचं अस्तित्व जाणवलं आहे. विश्वव्यापी पांडुरंगाने ज्ञानदेवांना दर्शन दिलं आहे. नामात दंग असताना भगवंतांचं दर्शन होतं याचा अनुभव ज्ञानदेव स्वतः घेत होते आणि त्या क्षणीच ज्ञानदेवांच्या मुखातून अभंगाच्या काही ओळी स्त्रवायला लागल्यात. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणे, तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. ज्ञानदेवांच्या शब्दांमधून परमेश्वरी दर्शनाचा सोहळा मोगऱ्यासारखा उमलायला लागला. ज्ञानदेव म्हणायला लागलेत की मला आज स्वर्गीय आनंद झाला आहे. प्रत्यक्ष नामाने विठ्ठल रूप धारण केलेलं आहे आणि माझ्या सर्वांगाला सुखाचा मोहर फुटलेला आहे. माझ्या प्राणप्रिय भगवंतांचं दर्शन या सुवर्णाच्या सायंकालीन उन्हातून अलगदपणे मला झालेलं आहे. हे माझं परमभाग्यच आहे. मग ज्ञानदेव म्हणतात की ज्याच्यापाशी भगवंतांच्या नामस्मरणाचं अपूर्व सुकृत असतं, अनेक जन्मांची विठ्ठल पुण्याई असते, त्यांनाच श्री विठ्ठलाचं दर्शन असं अवचितपणे घडतं. त्यासाठी विठ्ठलाच्या नामाला आपल्या श्वासातून ओवावा लागतो. ज्यांना भगवंतांच्या नामाची आवड आहे त्यांनाच असा अनुपम्य सोहळा प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो. ज्ञानदेव अभंगाच्या शेवटी म्हणतात, श्री विठ्ठल हे आम्हा भक्तांच्या अपार भक्तीचं आनंद फूल आहे. आमचं आनंद निधान आहे आणि तेच आमचं परमभाग्य आहे. आपली उत्कट अवस्था ज्ञानदेवांनी जशी प्रकट केली आहे तशी श्री गोंदवलेकर महाराजांनी त्यांना जेव्हा श्रीरामांचं दर्शन झालं तेव्हा प्रकट केली होती. तो अनुभव प्रकट करताना एका प्रवचनात महाराज म्हणालेही होते की मी देव पाहिला आहे, मी श्रीरामांचं दर्शन घेतलेलं आहे, पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा असतो ते हे डोळे नाही आहेत, ते ज्ञानचक्षू असतात आणि भगवंतांचं नाम सतत घेतल्यामुळे ते प्राप्त होतात. जिथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो. तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ तुम्हाला घडेल. संत संगतीतच भगवंत दर्शन घडतं. मानवी सुखदुःखांचा फेर प्रत्येक जीवाच्या भोवती अखंडपणे फिरत असतो. जोपर्यंत देहभावना आहे तोपर्यंत या सुखदुःखांना माणूस कवटाळून बसतो. जे साधक देहभावनेने न जगता नामाच्या अखंड स्मरणात आत्म्याच्या साक्षीने जगत असतात त्यांना सुखदुःखांचा फेरा सर्वसामान्य माणसांसारखा जाणवत नाही. जिथे देह आहे तिथे काही सुख आणि काही दुःख ही असणारच. आपण जन्माला येताना आपल्या प्रारब्धासहितच जन्माला येत असतो. प्रारब्धाप्रमाणे शरीराला भोग हे भोगावेच लागतात. फक्त त्या दुःख भोगांना महत्त्व किती द्यायचं हे आपणच ठरवायचं. कारण जे घडत असतं ते तुमच्या पूर्वसंचिताचं फळ असतं हे कधीही विसरून चालणार नाही. थोडक्यात काय तर आपलं प्राक्तन आपल्या सुखदुःखांशी निगडीत असतं. तो खेळ चालू राहणारच आहे, परंतु त्यावर जर काही उपाय करायचा असेल तर सर्वोत्तम उपाय एकच आहे आणि तो म्हणजे नामस्मरण. सतत भगवंतांशी अनुसंधान ठेवलं तर मन शांत होतं, भगवंत विचार प्रवाही होतात. संत सतत भगवंत विचारांशी निगडीत होते. त्यांना सुद्धा सुखदुःखाचा खेळ कधी चुकवता आला नाही. परंतु एक श्री विठ्ठल हे आराध्य दैवत असल्यामुळे त्यांना कधी त्रासही झाला नाही. तुकाराम महाराज नेहमी एकच गोष्ट श्री विठ्ठलाला सांगायचे, विठ्ठला तूच तर माझा त्राता आहेस, तुझं वीड माझं कोण वो सोय रे, आणिक दुसरे पांडुरंगा, लागलीसे आस पाहतैसे वास, रात्र वो दिवस लेखी बोटे, काम गोड मज न लगे हा धंदा, तुका म्हणे सदा हेची ध्यान.
मग महाराजही म्हणतात की विठ्ठला पांडुरंगा, तुझ्याशिवाय या संपूर्ण विश्वात माझा तर आता कोणीही नाही आहे रे. मला कुणीही सगळे सोयरे नाही आहेत, केवळ मला तुझाच ध्यास लागलेला आहे. आणि म्हणूनच रात्रंदिवस फक्त तुझीच मी वाट पाहत बसलेलो आहे. रात्रंदिवस मी एकच घोकत असतो की तुझं दर्शन झालं नाही, तुझं दर्शन झालं की माझा जीव भरून पावतो. मग तुझं दर्शन झालं नाही की मला माझा कामधंदा गोड लागत नाही, त्यात रस वाटत नाही. तर विठ्ठला फक्त तुझंच दर्शन, बाकी मला काहीही नको. तुकाराम महाराजांना फक्त श्री विठ्ठलाचीच आस लागलेली होती आणि म्हणूनच ते वारंवार एकच म्हणायचे की तुझी भेट व्हावी रे पांडुरंगा, मला आणखी काहीही नको. भेटी लागी जीवा लागी लेसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. परमेश्वर प्राप्तीची तळमळ लागावी लागते तेव्हा कुठे त्याची भेट होते. गोंदवलेकर महाराजही म्हणतात की केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असं ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान आहे. मोठमोठ्या साधूसंतांना खरोखरच तशी भगवंतांची गरज भासली. मग परमेश्वराला त्यांनी आपलासा करून घेतला. तुकाराम, रामदास यांना एका परमेश्वरा वाचून दुसरं काहीही हवंसं वाटलंच नाही. भगवंतांची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते. परमेश्वराची प्राप्ती एका तळमळीवर अवलंबून असते आणि ही परमेश्वर प्राप्तीची तळमळ असणं अत्यंत जरुरीचं आहे. आजचं प्रवचन आपण इथे संपवणार आहोत. श्रीराम जय राम, जय जय राम.